गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज संडे होता आणि सकाळी मी बाहेर बघितलं तर खूप वारं सुटलं होतं. पाऊस थोडासा कमी होता पण वारं खूप जास्त होतं. तर तुम्ही बघू शकतात ना किती जोरात ते झाड हालत होतं. मला वाटलेलं हे झाड पडतं की काय, पण बरं झालं ते पडलं नाही. आणि आज संडे असल्यामुळे ह्या दोघांना, अंशला सुट्टी होती, ह्या दोघांची मस्ती चाललेली. थोडा मी त्यांच्यावर टाइम स्पेंड केला सकाळी, कारण मी थोडी लवकर उठली होती, त्याच्यामुळे माझी थोडीशी कामं उरकली होती. मग ह्यांच्यावर थोडा इथे टाइमपास केला, ह्याला खेळावलं वगैरे. त्यांना अंघोळी वगैरे घालून झालेला, दोघांची पण अंघोळ झालेली. बाकीचं नाश्ता चहा वगैरे सगळं झालं होतं, पण त्याची भांडी वगैरे राहिलेली ती घासायची होती. मग ती अशी ना घासून वगैरे सगळं घेतली, कारण मला जेवणाच्या पण तयारीला लागायचं होतं. आणि आज खिचडी भात बनवणार होते, कारण काल शनिवारी मी बनवलेला तेव्हा पप्पांचा उपवास होता, पण त्यांना पण खायचा होता. मग ते बोलले की खिचडी भात बनव, आणि हे आज नॉनव्हेज बाहेरून घेऊन येणार होते, मग आमच्या पुरतंच फक्त बनवायचं होतं. मग मी त्याची तयारी करून घेतली. मी तांदूळ आणि हे डाळमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून आहे ना ती भिजत ठेवली होती अर्धा तास पाण्यामध्ये, कारण की ती गावची डाळ आहे त्यामुळे थोडी शिजत नाही पटकन. त्यामुळे मी असं केलेलं. आणि मी कांदा, टॅमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि सुक्या मसाल्यामध्ये लाल तिखट, घरगुती मसाला 2 चमचा, जिरे आणि जिरे, हळद आणि धने पावडर एवढंच घेतलं होतं. नंतर मग मी पहिली मी आहे ना स्वामीची खिचडी बनवून घेतलेली, कारण त्याला मी जास्त स्पायसी नाही देत, अजून थोडंसं स्पायसी देते. मग त्याच्यासाठी मी छोट्या कुकरमध्ये त्याला वेगळी खिचडी लावून घेतली पहिली. नंतर मग मी आमच्यासाठी स्पाइसवाली बनवली होती. तर मी एकदम नॉर्मल बनवली होती खिचडी, जास्त काही टाकलं नव्हतं. बटाटा पण आज टाकला होता एक थोडंसं टेस्टसाठी. खिचडी मी बनवते, पण मला वाटतं माझ्यापेक्षा पण चांगली खिचडी माझी छोटी बहीण बनवते. ती कधी बनवली तर मी नक्की तुम्हाला त्याचा रेसिपी शेअर करेल. खूप छान बनवते ती, एकदम प्रॉपर हॉटेलमध्ये भेटते ना अगदी तशीच सेम लागते टेस्टला. तर मी इथे आहे ना पहिले जिरे, राई आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून चांगली परतून घेतली. नंतर मी कांदा वगैरे टाकला होता, आणि कांदा टाकून थोडंसं मीठ पण टाकलं होतं, कांदा लवकर मऊ व्हावा त्यासाठी. टॅमॅटो टाकलं, नंतर तो बटाटा जो चिरलेला होता ना तो टाकला. नंतर असं ना तांदूळ टाकून आधी चांगलं परतून घेतलं, पाणी टाकलं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली. अशी उकळी आल्यावरती मग मी कुकरचं झाकण लावलं होतं. आणि आज मला खाली जायचं होतं, कारण आमच्या थोडंसं पोटात दुखत होतं, तर त्याच्यासाठी आहे ना मेडिसिन घेणार होती मी. आणि मला चप्पल पण घ्यायची होती पावसाची. तर मी बोलली जाऊन थोडं बघूया. मी रात्री जाणार होती, पण आज संडे होता, तर मग मार्केटमध्ये ना फुल गर्दी असते, तर मी विचार केला नको. मेडिकलमध्ये मी घेतलं सर्व. आणि अंश पावसामध्ये खूप भिजत होता आज, त्याला खूप आवडत होतं भिजायला. पाऊस जास्त नव्हता, थोडासा होता, म्हणून मी बोलली ठीक आहे म्हणून, थोडंसं कर एन्जॉय तू पण. आणि मला बोलत होता मम्मा तू पण भिज ना, तर मग मला छत्री बंद करायला लावली, आणि मी पण त्याच्याबरोबर भिजली. आणि तसं पण माझा मागच्या तरी 2-3 दिवसापासून घसा गेलेला आहे, तो काय व्यवस्थित झालाच नाही. मग माझ्यासाठी मी ही चप्पल घेतली, त्याला पण घ्यायची होती, पण त्याने काय घेतली नाही. तो बोला मी पप्पा बरोबर जाईल. मग घरी येऊन अशी मस्तपैकी ना खिचडी भात मी खाल्ला, पापड. आणि तो दुपारी सर्वजण जेवले होते, मग सर्व किचन वगैरे व्यवस्थित त्यांना क्लीन करून घेतलं होतं. आता ह्या टायमिंगला आहे ना स्वामी झोपला होता दुपारी, कारण तो बराच वेळ जागा होता, मग दुपारी तो छान झोपला. पण हा काय मात्र झोपला नव्हता, कारण हा थोडासा लेट उठला होता. मग ह्याला घेऊन थोडं गॅलरीमध्ये टाइमपास केला ह्याच्याबरोबर. आणि ह्याला खूप चॉकलेट लागतात खायला, म्हणून मी त्याला चॉकलेट दिलेले. तर मी बोली मी 2 खाते, तू 2 खा. तर हा माझ्याबरोबर भांडत होता, नाही नाही तू एकच खा, तुझे दात खराब होतील. मी 3 खातो, माझे दात खराब नाही होणार म्हणून. मग असा टाइमपास करून चालेल ना. तर त्याला मी बोलली की ठीक आहे म्हणून, मला आय लव्ह यू बोल, मग मी तुला चॉकलेट देते. म्हणता त्याने मला आय लव्ह यू बोललं, मी त्याला 2च चॉकलेट दिले. पण शेवटी नंतर तो झोपला. पण हे साहेब आमचे उठले, आमचे स्वामी उठले मग. आणि त्याचा तर आज काहीतरी वेगळाच टाइमपास चाललेला, की त्याला मी मोबाईलवरनं एक सॉन्ग लावून दिलेलं, त्याला सॉन्ग आवडतं म्हणून. पण तो सॉन्ग कमी ऐकत होता, त्या मोबाईलबरोबर जास्त खेळत होता. आणि ह्याला आता चालायला येते, तर तो आहे ना खूप ट्राय करतोय चालण्यासाठी. तर तो स्वतःच उभा राहतो, चालतो हळूहळू आणि असा धपकन पडणार. स्वतःच उठतो, रडतो, उठतो. त्याचं दिवसभर आता सध्याला तेच चालू आहे. मग संध्याकाळी आहे ना सगळ्यांसाठी मी चहा बनवला, आणि मला
भूक पण लागली होती तर मी एक बिस्किट खाल्लं होतं चहा बरोबर. नंतर संध्याकाळी जेवणामध्ये आज ठरलेलं की वालाची भाजी बनवायची, डाळ भात आणि चपात्या बनवल्या एकदम सिंपल. तर वाटप संपलेलं म्हणून इकडे मी वाटप पण करून घेतलं होतं की जेणेकरून ते ॲटलिस्ट हप्ताभर आरामात जातं, मग सारखं सारखं बनवावं लागत नाही. इकडे भात आणि आहे ना हे झालं होतं आणि अनसाठी आज बाहेरून चिकन लॉलीपॉप आणि बिर्याणी मागवली होती. मग ह्याच्यावर संध्याकाळी परत टाइमपास केला आणि मस्तपैकी एन्जॉय केला आजचा दिवस. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. छान गेला आजचा दिवस. सो थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.